नमस्कार, मैं माहिन पठान। स्वागत है आप सभी का कारण न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन। नागपुर को ड्रग फ्री सिटी बनाने के उद्देश्य से 20 से 26 जून के दौरान शहर में नशा विरोधी जन जागरूकता सप्ताह का आयोजन किया जा रहा है। इस दौरान युवाओं में जागरूकता फैलाने के लिए अनेक रचनात्मक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। ये जानकारी पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंघल ने पत्रकार परिषद में दी। उन्होंने बताया कि सप्ताह का उद्देश्य युवाओं को नशे की गिरफ्त में जाने से रोकना और समाज में इसके दुष्परिणामों को उजागर करना है। सप्ताह की थीम द एविडेंस इज क्लियर, इन्वेस्ट इन प्रिवेंशन रखी गई है। इस दौरान सेलिब्रिटी, खिलाड़ी और सामाजिक संस्थाओं की भागीदारी से जागरूकता अभियान चलाया जाएगा। आपका बोलना देखिए, इसमें जो है एक केस हुआ इस साल में, एक 23 में हुआ था नागपुर से। और ये जो केसेस हैं काफी, इसमें हर एक एविडेंस और एक एक चीज इसमें प्रूव करनी होती है। पर्सनली वहां पे जाना पड़ता है, प्रेजेंट करना पड़ता है अपना केस, और उसके बाद में होता है। ये बहुत लाइटली हम नहीं कर सकते इसको, तो इसमें काफी मेहनत लगती है और सारी चीजें होने के बाद ही इसको मान्य किया जाता है। तो ये जो एक केस हुआ, इसके बाद भी जो जो सामने आ रहे हैं उनके ऊपर हम लोग डेफिनेटली इसमें कार्रवाई करने वाले हैं। आपका जो सेलिब्रिटीज हैं, इसमें हम सेलिब्रिटीज को भी इन्वॉल्व करने वाले हैं, उनके मैसेजेस, और वो पर्सनली भी यहाँ पे आ सके तो वो भी हम लोग उनको बुलाने वाले हैं और वो इसमें इन्वॉल्व हो, क्योंकि उनका भी काफी इफेक्ट रहता है लोगों की मानसिकता पे, स्पेशली यूथ के ऊपर। तो वो हम लोग इसमें डेफिनेटली करने वाले हैं। टार्गेट एरिया आहे, विशेष करून स्लम्स असतील किंवा शाळा असतील आणि कॉलेजेस असतील, ते पोलीस स्टेशन लेवलवरून मोठ्या प्रमाणात कारवाई होणे अपेक्षित आहे. ते त्यांना भाग घेण्यासाठी याच्यात आपण सरांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि सोबतच क्रीडा स्पर्धा किंवा जे इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आहेत वल्नरेबल ठिकाणी, आणि लोकांचा अवेअरनेस प्रोग्राम वाढवणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे, याच्यामध्ये सर्वच स्तरातील लोकांना घेणे, म्हणजे विविध धर्मगुरू असतील, विविध भागातले प्रतिष्ठित नागरिक असतील, त्या एरियातले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेणे, म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन कारवाई केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती जाईल, असं याचा उद्देश आहे या कार्यक्रमाचा. आणि नीरज शेवाळे यांनाही आपण तिथे बोलवत आहोत. स्वतः 26 जून रोजी आपण एक कॉफी टेबल ग्रुप जे ऑपरेशन सेंटर आपण आतापर्यंत राबवलेलं आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, सरांच्या मार्गदर्शनात ज्या गोष्टी झाल्या ते कॉफी टेबल ग्रुप आपण लॉन्च करणार आहोत. आणि त्या दिवशी देखील 3 पॅनल डिस्कशन्स असतील, ते ऑफलाईन असतील, आपले पट सभागृह येते आणि क्लोजिंग सेरेमनी असेल. त्या दिवशी सीएम सर आणि नितीन गडकरी सर यांना देखील आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आणि याचा पूर्ण एक व्हाईट पेपर बनवून आपण शासनास देखील पाठवणार आहोत, जेणेकरून आतापर्यंतचं आपलं जे फ्रेमवर्क आहे आणि त्याच्यामध्ये काय लूपहोल्स आहेत आणि याच्यामध्ये वेळ आहे काय, आपण सांगितलं की चॅलेंज आहे की दररोज नवीन ड्रग ट्रेडर्स तयार होतात. त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनात आपण यावर्षी प्रिव्हेन्शन वरती भर जास्त देत आहोत, जेणेकरून याचा डिमांड जर कमी झाली तर आपोआप सप्लाय साईडवर त्याचा इम्पॅक्ट होईल. नवीन जे हे पण टच कमिशन होते, तुम्हाला ऍड करायचं असलं तर एक आहे इसमें लगभग 400 सेमिनार हैं, 300 एक्टिव लोग जो थे वो पेडलर लोग ये एमडी और पाकिस्तान है, 300 का आंकड़ा था। जल्दी बेल भी नहीं, 300 तो पकड़े गए हैं। नए नए जो पेडलर या कम उम्र के बच्चे या यंगस्टर्स जो आ रहे हैं, आपको ये बहुत बड़ी चुनौती है आप लोग के लिए, इनको कैसे पकड़ेंगे? आए दिन नया कोई पेडलर खड़ा हो जा रहा है, अपराधी पुराने लोग तो पकड़े जा रहे हैं, वैसे चोरी का 15-20 लोग हो गए, लेकिन अब नए नए जो आ रहे हैं, जो फर्स्ट टाइम आ रहे हैं, उनकी संख्या बहुत ज्यादा है। तो ये बड़ी चुनौती, काफी बड़ी चुनौती है। इनफेक्ट इसीलिए जो है हम पब्लिक अवेयरनेस इतना कर रहे हैं कि पब्लिक को लगना चाहिए कि अगर मैं इंफॉर्मेशन दे रहा हूँ तो उस पर सुनवाई होगी, उसके ऊपर कार्रवाई होगी। तो ये एक इसमें इशू है। दूसरा, इजी मनी है और फास्ट मनी इसमें मिलती है, क्योंकि एक एक जो ग्राम है उसकी कीमत काफी है, तो इसलिए लोग इसमें ज्यादा पढ़ रहे हैं और इसीलिए ये इतना खतरनाक है। कई बार बच्चों को या यंगस्टर्स को इसका सवय लगाई जाती है, शुरू में फ्री में देते हैं, उसके बाद में एक बार वो जो एडिक्ट हो जाते हैं
तो फिर उनके लिए पेडलर करके काम करते हैं या और क्रिमिनल एक्टिविटीज में वो चले जाते हैं। तो इसलिए इसके लिंकेज जैसे मैंने बताया कि क्राइम से बहुत ही इसका क्लोज या खुद ये क्रिमिनल एक्टिविटीज को बढ़ाता ही है। नाही, अगदी बरोबर. इनफॅक्ट मला अजून एक सांगायचे की ही नशा आणि त्याशिवाय त्याचे जे विक्री वगैरे त्याच्यामुळे अजून क्राईम्स होतात. म्हणजे मर्डर पर्यंत होतात किंवा अँटी डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये पण होतात. काही टेररिझम मध्ये पण याच्या जे पैसे आहेत तो त्याच्यात जातो. किंवा तुम्ही जे नाव घेतले एक दोन नाव त्यांच्या विरुद्ध आमची कारवाई चालू आहे आणि त्याला आपण जसे हे मोठं कारवाई आपण केलेली आहे त्याच्या अनुषंगाने आपण ही कारवाई करणार आहे. सर लवकरच आता शाळा वगैरे सुरू होणार आहे आणि शहरातल्या अनेक शाळा तुमच्या 500 मीटरच्या आतमध्ये पाणी वगैरे ते खूप प्रमाणामध्ये होते. काही आक्षेपार्ह पदार्थ दिल्या जातात. तसं तुम्ही ऑपरेशन थंडर राखून या पद्धतीने आता निघते आहात. आपल्याला आठवत असेल की 7-8 महिने अगोदर आपण सगळे जे काढले होते ते पान टपऱ्या जी होती आणि जे ते विकत होते अजूनही आम्ही त्याची कारवाई केलेली आहे. आपली परवा मीटिंग झाली ते अजून काय असे असतील किंवा आले असतील तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत. तसेच आम्ही सगळी शाळांना पत्र आणि ईमेल्स लिहिलेले आहे की हे जे आहे याच्यावर तुम्ही लक्ष द्या. म्हणजे ओनर्स असतील किंवा प्रिन्सिपल्स असतील त्यांना आमचे पत्र गेलेले आहे आणि त्यांना अजूनही सांगितलेले आहे की तुम्ही एंटी नार्कोटिक्स सेल म्हणजे क्लब असे तुम्ही स्थापन करा आपले कॉलेजेस आणि शाळामध्ये, जेणेकरून लोकांना वाटेल, मुलांना वाटेल की मी जाऊन त्यांच्याशी बोलू शकतोय किंवा काउन्सिलर तुम्ही डिप्यूट करा. जिथे काय एखादा मुलं जर असतील की मला एक अडचण आहे ती घरात सांगू शकत नाही, इतरांना सांगू शकत नाही, तो तिथे जाऊन कमीत कमी सांगू शकेल. माझं असं म्हणणं आहे की जो याच्यात पडतो लहान मुलं असतील किंवा यंगस्टर्स असतील तो पेशंट आहे, त्याला काढणे पण गरजेचे आहे. कारण एखादा त्याला आपण असं स्टिग्मा म्हणून केलं करत राहिलो तर त्याच्याकडे शेवटच्या काय म्हणजे हे राहणार उत्तर. तर आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी काम करावं. सर एक मार्च 2024 से जून 2025 तर यामध्ये जो फोर्स नाही पोहोचलोय आणि आत्ताच अजून एक चांगले याच्यात आपण पोहोचलोय आणि त्याला अटक पण करण्यात आलेली आहे. ते आता मी आमची जी टीम आहे त्याची कामावर आहे आणि आपण पोहोचलो. मागे पण आपण मुंबईपर्यंत पोहोचलो होतो. जो एक मेन सोर्स होता ते आपण पोहोचले. जसं एक राजस्थान मधून पण आपण त्याला आणला होता. मेन जो सोर्स होता सप्लायर त्याच्यात आपण करतो आहे. परंतु जसं मी सांगितलं की कोऑर्डिनेशन बद्दल किंवा एनसीबी जे डिपार्टमेंट त्याच्याशी आपण इन्फॉर्मेशन शेअर केल्यानंतर पुढचे कारण नेक्स्टली जर आपल्याला हे करायचे असेल तर कोऑर्डिनेशन मध्ये ते फार असणे गरजेचे. प्रॉपर जो सपोर्ट पाहिजे हो बिलकुल मिळतं. आता तो इथे एक चांगली गोष्ट अशी होते की आपल्याकडे इथे रिजनल ऑफिस पण त्यांच्या सुरू होतोय लवकरात लवकर. आता परवा त्याचे अधिकारी पण आले होते. अजून तो त्याचे बळकट होईल आणि त्याचा इम्पॅक्ट अजून चांगला होईल. आतापर्यंत आपल्याकडे असं काही मिळालेलं नाहीये की नायजेरियन्स किंवा इतर नॅशनॅलिटीजचे लोक किंवा हे याच्याशी निगडीत आहेत का आतापर्यंत समोर आलेलं नाही. सर्व पोलीस स्टेशन स्तरावरून सर्वांना रिपोर्ट करण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशनला टास्क देण्यात आला. पोलीस स्टेशनच्या स्तरावर रॅली, त्यांचे अवेअरनेस कार्यक्रम शाळा कॉलेजमध्ये भेटी आणि टार्गेट एरिया विशेष करून स्लम्स असतील किंवा शाळा असतील आणि कॉलेजेस असतील पोलीस स्टेशन लेवलवरून मोठ्या प्रमाणात कारवाई अपेक्षित आहे. ते त्यांना भाग घेण्यासाठी त्याच्यात आपण सरांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सोबतच क्रीडा स्पर्धा किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि लोकांचा अवेअरनेस प्रोग्राम वाढवणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे याच्यामध्ये सर्वच स्तरातील लोकांना घेणे म्हणजे विविध धर्मगुरू असतील, विविध भागातले प्रतिष्ठित नागरिक असतील,
त्या एरियातले जे कुणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन म्हणजे सर्व स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन कारवाई केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती जाईल असं याचा उद्देश आहे. त्यामुळं मला वाटतं मोठ्या प्रमाणात नुसतं सिटी ऑफिसवरूनच नाही ग्राउंड लेवलला सुद्धा प्रोग्राम होताना दिसतील असं अपेक्षा आहे. लोगों ने नशा छोड़ दिया तो वो किस परेशानी से गुजरे हैं उस दौरान जब वो नशा कर रहे थे, ऐसे लोगों का कुछ आप लोग वो उनको पब्लिक के सामने कुछ लाने का- बिल्कुल इसमें है हमारा एक प्रोग्राम, उससे ज्यादा बिल्कुल सही बोल रहे हैं, इसमें है वो यूको में इन्वॉल्व किया है और वो भी डिस्कशन में रहेंगे। ऐसे 3-4 लोग हैं जिनके नाम हैं वो अभी मिस्टर कदम बताएंगे आपको, जिसमें एक नितिन घोरपड़े हैं और एक यहाँ से भी है, तो वो भी है इसके अंदर। स्कूल कॉलेजेस के लिए कितने टोटल टीमों का गठन किया जाएगा? तो इसमें जैसे हमारी 7 टीम्स हैं इसमें जो अलग अलग हैं, डीसीपीज और हमारे एडिशनल सीपीज और ज्वाइंट सीपी और मैं खुद उनको सुपरवाइज कर रहे हैं, उनको पूरी टीम्स दी गई और सभी कॉलेजेस, क्योंकि 23 तारीख से शायद कॉलेजेस खुल रहे हैं तो 23 से हम उसमें जाएंगे। परंतु इसके अलावा जो ट्यूशन क्लासेस हैं या जहाँ भी ग्रुप में हमको बच्चे मिलेंगे तो हम उनके पास में जाके इसके बारे में बताना चाहते हैं। सर नशा मुक्तीसाठी काही कार्यक्रम किंवा कोणते प्रोग्राम ठेवण्यात आलेले आहे का? जे मी सांगितलं की आतापर्यंत जे आपण प्रोग्राम भरपूर केले, त्याचे रन असो किंवा इतर कार्यक्रम भरपूर आपण याच्यात घेतलेले आहे, ते सगळे आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेले आहे। आणि त्याशिवाय आता जे कम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम 1 आठवड्याचे आहे त्याच्यात फार मोठी संख्यामध्ये आपण प्रोग्राम्स घेत आहोत। तर त्याचे सगळे हे म्हणजे प्रोग्राम्समध्ये डिस्कशन असो किंवा जे रिहॅबिलिटेट करण्यात आलेले ते लोक असतील किंवा जे याच्यातून बाहेर आलेले त्यांचे काय त्याचे एक्सपिरियन्स राहिले हे सगळे आपण त्याच्यात घेणार आहोत। आणि याच्यात या कारवाईमध्ये आपल्याला नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतोय त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे। ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्सचा पसार पूर्ण विश्वामध्ये झालेलं आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे। म्हणून आपण आपले इथे जे कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे सध्या। मागील जसं मी सांगितलं जवळपास 1.5 वर्षामध्ये मोठी कारवाई आपल्याकडे झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये जवळपास 8.5 कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे। हे 1 मार्च 2024 पासून 17 जून 25 पर्यंत हे झालेलं आहे। आणि याच्यात जे आपण बघितलं तर एकूण जे केसेस आहे ते 540 दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे सेवन करतात त्यांचे तसेच MD गांजा डोडा अफीम चरस हे सगळे आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात। आणि याची जी ॲक्च्युअल याची किंमत आहे तो आहे 6.5 कोटीची। हे बघून आपल्याला दिसेल की आपण म्हणजे जरी एक आधी मोठी कारवाई झाली असेल परंतु इतकं जे आपल्याला भेटत होता हे 1 kg पर्यंत आपल्याला MD भेटलेली आहे, तसेच वेगवेगळे केसेसमध्ये आहेत। आणि ह्याच्यात नुसतं याच्यावर न थांबता आपण एखादा केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थानपर्यंत किंवा मध्य प्रदेशपर्यंत किंवा उडीसापर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे। तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे। सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण 20 ते 26 तारीखपर्यंत जूनमध्ये एक मोठी ऑपरेशन थंडर जे आपला सुरू आहे त्या अनुषंगाने आपली कारवाई आपण घेत आहोत। त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्समध्ये म्हणजे 20 तारीखपासून व्यसनमुक्तीकरिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असला किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन्स असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील, शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ज्ञ परिसंवाद आहे तो असतील किंवा असे वेगवेगळे स्पर्धा पण आपण क्रिकेट याची व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत। पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा आहेत
विशेष नुक्कड असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स याच्यात आपण घेतलेले, त्याचे आम्ही प्रेस रिलीज देतो आहोत. तुमच्या सगळ्यांचे आम्हाला सहकार्य हवे आहे, कारण आपण हे एक जे काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणि जे लोक आहेत तर ते कसे याच्यापासून लांब राहतील, आणि हे जे लोकांची हिंमत नाही झाली पाहिजे, हे आपण जर व्यवस्थितपणे याला पब्लिसिटी दिली तर आपण आपलं शहर याच्यापासून लांब राहणार. तसेच याच्यात आपण कुठल्याही लेवलपर्यंत जातो, जसं पिट NDPSच्या आपण जर बघितला ते 25मध्ये पण आपण एक केस केलेलं आहे, ज्याच्यात ते पण आम्ही तुम्हाला माहिती देतोय. तर हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 1-2च केस झाले असतील, त्याच्यात एक केस आपल्याकडे इथे झालेला आहे. म्हणजे आपण चारही दिशाने प्रयत्न याच्यावर करतो आहे. आमचे अधिकारी, आमचे अंमलदार हे सगळे याच्यात म्हणजे हेड ऑन या विषयावर काम करत आहे. आणि याशिवाय आपण पाहिलं असेल की हुक्का पार्लर असो किंवा अँटी टोबॅको आपली कारवाई असो, किंवा जे वेब्स आहे सध्या याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे. तर हे जे आहे 20 ते 26पर्यंत आपण याच्यात काही एक 25 तारीखला ऑनलाईन प्रोग्राम ठेवलेले आहेत. त्याच्यात 3 डिस्कशन्स आहेत. त्याच्यात जे तज्ज्ञ आहेत ते मुंबईवरून, दिल्लीवरून किंवा इतर शहरावरून आपल्याशी जोडणार आहे. तसेच 26 तारीखला जे ऑफलाईन आहे ते भट सभागृहामध्ये एक मोठा प्रोग्राम तिथे होणार आहे. त्याच्या जवळपास 2,500-3,000 लोक पार्टिसिपेट करतील, आणि त्याच्यात थ्रूआउट द डे डिस्कशन्स होणार आहे. आणि त्याशिवाय हे सगळं संपल्यानंतर आपण एक डॉक्युमेंट पण तयार करणार आहेत की आपण कसे हे काम केलेलं आहे आणि भविष्यात आपण कसे काम करणार आहे, किंवा कसे आपण करू शकतोय, कसे इंटर डिपार्टमेंट्सची जे कोऑर्डिनेशन पाहिजे ते कोऑर्डिनेशनवरही आपण चर्चा करणार आहे. आणि याच्यात NCB असो किंवा आपले पोलीस डिपार्टमेंट असो किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट, हायर एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शाळा जे डिपार्टमेंट आहे ते असतील, ह्या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहे. आणि सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे. जी आपण ॲक्टिव्हिटीज केलेली आहे ती ॲक्टिव्हिटीजबद्दल आम्ही NCB असो किंवा इतर डिपार्टमेंट्स असतील त्या सगळ्यांना आपल्याकडे जे आरोपी मिळालेले त्या आरोपीच्या डेटा त्यांच्याशी शेअर आम्ही केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही जे एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनमध्ये जवळपास 400-500 लोकांना उचललं होतं सकाळच्या वेळेस, आणि त्यांचे सगळ्यांचे विरुद्ध काय होतं त्यांचे डोजियर्स आम्ही तयार केले होते. डोजियर्स नंतर ते कुठले त्यांचे लिंक्स आहे, काही गँग्स आहेत का, इथपर्यंत आपण कारवाई केली होती. आपण जोमाने या विषयावर काम करतोय, कारण आपण पाहिलेले काही स्टेट्समध्ये हे आउट ऑफ कंट्रोल गेला होता आणि त्याचे नंतर किती प्रॉब्लेम झालेले त्या स्टेट्समध्ये. आपल्याकडे असा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत की आपण सगळे याला बंद करू किंवा हे हद्दपार झाला पाहिजे. यासाठी आमची वेगवेगळी डिस्कशन झालेली, आम्ही टीम्स तयार केलेली आहे. आणि ही टीम्स शाळा, कॉलेजेस वगैरे सगळं जाऊन किंवा सोसायटीजमध्ये जाऊन याचा प्रसार अजून कारण न्यूज के लिए विशाल भमुड़वार की रिपोर्ट। अब लंबी यात्राओं या फिर महंगे खर्चों की टेंशन छोड़िए। अब EMI ऑफर्स के साथ पाएं आसान किश्तों में भुगतान करने की सुविधा। जी हां, अगर आप भी अपने समर वेकेशन को और भी मजेदार और फन लविंग बनाना चाहते हैं तो आज ही जुड़िए BTP के आसान EMI ऑफर्स के साथ। रेडी टू ट्रैवल दिस समर, बेस्ट डील फॉर एवरी डेस्टिनेशन। लेह लद्दाख, सिक्किम, कश्मीर, शिमला, मनाली, दुबई, वह भी 25% डिस्काउंट के साथ। तो इंतजार किस बात का, आज ही BTP के EMI ऑफर्स का लाभ उठाएं और अपने सफर को बनाएं आरामदायक एवं सुविधाजनक। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 532A भारत ट्रैवल पॉइंट प्राइवेट लिमिटेड, हनुमान नगर, तुकडोजी स्क्वायर, नागपुर। टोल फ्री नंबर 1800209099, लैंडलाइन 0712666786। Our website www.btpyatra.com।